नमस्कार, वाळवंट रेसिपी सिरीज पाहत आहोत. यामध्येच आज आपण बनवणार आहोत जराही साबुदाणा न भिजवता खमंग खुसखुशीत दुप्पट तिप्पट फुलणारे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड. हे पापड बनवताना तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे पापड वर्षभरासाठी आरामशीर टिकले जातात. व्हिडिओला सुरुवात करूयात. 1 कप भरून इतक्या साबुदाण्यापासून आपण हे पापड बनवणार आहोत. तुम्हाला जर का जास्त क्वांटिटीमध्ये हे पापड बनवायचे असतील तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट करू शकता. घेतलेला 1 कप साबुदाणा आपल्याला एका कढईमध्ये भाजण्यासाठी घालायचा आहे. गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे आणि अधूनमधून हलवत हा साबुदाणा आपल्याला अगदी छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा छान असा फुललेला आहे. गॅस बंद करायचा आणि भाजून घेतलेला साबुदाणा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा साबुदाणा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजल्यानंतर तो अगदी छान असा हलका फुलका होतो आणि त्यामुळे आपले पापड आहेत ते अगदी छान असे फुलले जातात. थोड्या वेळामध्येच भाजून घेतलेला साबुदाणा पूर्णपणे थंड झालेला आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. हा साबुदाणा आपल्याला मिक्सरला अगदी बारीक असा वाटून घ्यायचा आहे. साबुदाणा अगदी बारीकसर अशा प्रकारे इथं मी वाटून घेतलेला आहे. जर का तुम्हाला हा साबुदाणा जास्तच मोठा वाटत असेल तर तुम्ही एखाद्या चाळणीने हा साबुदाणा चाळून घेऊ शकता. पण इथं मी हा साबुदाणा आहे तो अगदी बारीक असा वाटून घेतल्यामुळे मी चाळून घेणार नाही. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती इथं मी जाड बुडाचं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. 1 कप भरून इतक्या साबुदाण्यासाठी इथं आपल्याला 8 कप भरून इतका पाण्याचा वापर करायचा आहे. ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजलेला आहे त्याच भांड्याने मोजून आपल्याला 8 भांडी भरून इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे. या पातेल्यामध्ये मी त्याच कपने मोजून 8 कप भरून इतकं पाणी घालत आहे. पाण्याला छान अशी खळखळून उकळी काढायची आहे. त्यानंतर गॅस पूर्णपणे लो करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला चवीकरता मीठ घालायचं आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही यामध्ये मिठाचा वापर करा. आता हे पापड मला थोडेसे तिखट बनवायचे आहेत, त्यामुळे यामध्ये मी हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे. लाल मिर्च पावडरचा देखील वापर तुम्ही यामध्ये करू शकता. उपवासाला जिरे कोथिंबीर खात असाल ते देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. थोड्या वेळामध्येच या पाण्याला अगदी छान अशी खळखळून उकळी आलेली आहे. गॅस अगदी लो करायचा आहे आणि त्यानंतर बनवून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ आपल्याला थोडं थोडं करत या पाण्यामध्ये घालायचं आहे. आता बनवून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ गुठळ्या होऊ नयेत यासाठी तुम्ही थोड्याशा थंड पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये घालू शकता. पण डायरेक्ट पीठ मी यामध्ये घातलेलं आहे. अगदी व्यवस्थित असं आपल्याला हलवायचं आहे, त्यामुळे यामधल्या गुठळ्या आहेत त्या पूर्णपणे मोडल्या जातात. सुरुवातीला डायरेक्ट पीठ घातल्यामुळे यामध्ये थोड्याशा गुठळ्या दिसत आहेत, पण जसं जसं हे मिश्रण शिजत येईल तसं तसं यामधल्या गुठळ्या आहेत त्या पूर्णपणे फुटल्या जातात. थोड्या वेळासाठी हे मी कंटिन्युअस हलवल्यानंतर यामधल्या गुठळ्या आहेत त्या पूर्णपणे फुटलेल्या आहेत. आता हे पापडचं मिश्रण आपल्याला अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचं आहे. मिश्रण शिजवत असताना गॅस अगदी लो ठेवायचा आहे आणि अधूनमधून हलवत आपल्याला हे मिश्रण आहे ते शिजवून घ्यायचं आहे. साधारणपणे 5 ते 6 मिनिटं लागतात आपल्याला हे मिश्रण ट्रान्सपरंट होण्यासाठी. तोपर्यंत या इथं मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. त्यानंतर बटाट्यांवरची साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. साल काढून घेतलेले दोन्हीही बटाटे आपल्याला अशा पद्धतीने एका किसणीने किसून घ्यायचे आहेत. 1 कप भरून इतक्या साबुदाण्यासाठी इथं मी 2 बटाट्यांचा वापर केलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही या पापडांमध्ये बटाट्याचा वापर करू शकता. हे पापड बनवताना जेवढा साबुदाणा आहे तेवढ्याच क्वांटिटीमध्ये बटाटा घेतला तरी देखील चालू शकतं, पण जास्तीचाच बटाटा घेतला तर पापड लाल होऊ शकतात. किस आहे तो आपल्याला 1 ते 2 पाण्याने हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. यामधलं स्टार्च पूर्णपणे निघल्यानंतर अशा पद्धतीने हा किस आहे तो अगदी पांढरा शुभ्र दिसू लागतो. किस पाण्यामध्ये ठेवलेला आहे. तोपर्यंत आपलं हे मिश्रण आहे ते देखील अगदी छान असं ट्रान्सपरंट झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे. 1 कप साबुदाण्यासाठी आपण 8 कप पाण्याचा वापर केलेला होता. तेवढ्या पाण्यामध्ये 1 कप भरून इतकं साबुदाण्याचं पीठ आहे ते अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे. यामध्ये मला एक्स्ट्राचं पाणी घालण्याची आवश्यकता वाटत नाही. आता यामध्ये बनवून घेतलेला बटाट्याचा किस आपल्याला पाण्यामधून व्यवस्थित असा पिळून यामध्ये घालायचा आहे. सर्व बटाट्याचा किस घातल्यानंतर व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे. गॅस अजिबात फुल करायचा नाही, नाहीतर हे मिश्रण पातेल्याच्या तळाला लागू शकतं. बटाटा किस घातल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण घट्टसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये गरम केलेलं थोडंसं पाणी घालू शकता. पण या मिश्रणाची कन्सिस्टन्सी मला अगदी परफेक्ट वाटत आहे. गॅस अगदी लो ठेवायचा आहे. गॅस कुठेही फुल करायचा नाही आणि हा बटाट्याचा किस आहे तो आपल्याला अर्धवट शिजेपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे.
तर या ठिकाणी आपण चेक करूयात, हा किस आहे तो अगदी अर्धवट अशा प्रकारे शिजलेला आहे. या स्टेजला आपलं हे मिश्रण आहे ते पापड घालण्यासाठी तयार झालेलं आहे. गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण अगदी थोडंसं कोमट करायचं आणि त्यानंतर आपल्याला याचे पापड घालण्यासाठी सुरुवात करायची आहे. हे पापड मी अशा प्रकारे एका कापडावरती घालत आहे. पळीच्या साहाय्याने आपल्याला हे पापड आहेत ते घालून घ्यायचे आहेत. पापड जास्तही पातळ करायचे नाहीत, कारण पापड वाळल्यानंतर ते अगदी जास्त पातळ होतात आणि आपल्याला कापडावरून हे पापड काढताना तुटू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने अगदी मीडियम थिकनेसमध्ये आपल्याला हे पापड आहेत ते पळीने घालून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने उरलेले सर्व पापड आहेत ते मी घालून घेते. मिश्रण कोमट किंवा गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे पापड आहेत ते पटपट घालून घ्यायचे आहेत. जर का हे मिश्रण थंड झालं तर हे पीठ आहे ते आठरलं जातं आणि आपले पापड आहेत ते व्यवस्थित येत नाहीत. त्यामुळे पीठ कोमट आहे तोपर्यंतच पटपट आपल्याला याचे पापड आहेत ते घालून घ्यायचे आहेत. फक्त 1 कप साबुदाणा आणि 2 बटाट्यांमध्ये तुम्ही बघू शकता खूप सारे पापड बनवून तयार झालेले आहेत. कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट तयार होणारे हे उपवासाचे पापड आहेत. हे पापड बनवताना आपल्याला जराही साबुदाणा भिजवावा लागत नाही किंवा कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही. पहिल्या दिवशी दुपारून माझ्याकडे ऊन नव्हतं, त्यामुळे हे मी पापड फॅनच्या हवेला सुकवून घेतलेले आहेत. कापडावरती तुम्ही बघू शकता पापड पूर्णपणे सुकलेले आहेत. आता हे पापड कापडावरून वेगळे कसे करायचे ते पाहूयात. त्यासाठी हे पापडचं कापड आहे ते आपल्याला पलटी करून टाकायचं आहे आणि पापडच्या मागच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला पाण्याचा हबका द्यायचा आहे. म्हणजेच हे कापड आहे ते आपल्याला अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकत पूर्णपणे ओलं करून घ्यायचं आहे. ओलं करून घेतल्यानंतर थोड्या वेळासाठी थांबायचं आहे आणि हे कापड आहे ते पुन्हा एकदा आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. कापडावरती पापड घातले तर आपल्याला ते काढायचे म्हटलं की थोडंसं टेन्शन येतं, पण असं काहीच नाही. पापड हे पूर्णपणे वाळल्यानंतर कापड पलटी करून मागच्या बाजूने पाणी घालायचं आणि थोड्या वेळासाठी थांबायचं. मग पापड भिजले जातात आणि मग आपल्याला अशा पद्धतीने हे पापड आहेत ते काढून घ्यायचे आहेत. पापड पूर्णपणे वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता एकही पापड अजिबात चिरलेला नाही किंवा तुटलेला नाही आणि पापड या कापडापासून अगदी अलगद असा निघला जात आहे. या ठिकाणी बघू शकता अगदी पातळ असा आपला इथं साबुदाणा आणि बटाट्याचा पापड आहे तो बनवून तयार झालेला आहे. याच पद्धतीने या कापडावरचे सर्व पापड आहेत ते मी काढून घेत आहे. डायरेक्ट गरम मिश्रण आपण पॉलिथिन शीटवरती घातलं तर ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे आपल्याला पापड बनवताना शक्यतो कापडाचा वापर करायचा आहे. सकाळून माझ्याकडे ऊन येतं, सकाळच्या उन्हामध्ये इथं मी पापड 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतले आणि त्यानंतर बघू शकता अगदी परफेक्ट अशा प्रकारचे आपले साबुदाणा बटाटा पापड बनवून तयार झालेले आहेत. यामधले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तेलात घालता क्षणी तुम्ही बघू शकता हा पापड आहे तो मस्त असा दुप्पट तिप्पट पांढरा शुभ्र फुलला जात आहे. पापड तळल्यानंतर अगदी पांढरा शुभ्र दिसत आहे. पापड तळण्यासाठी तेल अगदी हाय गॅसवरती कडकडीत गरम करायचं नाही, अगदी मीडियम हीटवरती तेल गरम करून त्यानंतरच पापड तळायचे आहेत, म्हणजे पापड अजिबात लाल होत नाहीत. अशा पद्धतीने हे इन्स्टंट तयार होणारे उपवासाचे खुसखुशीत साबुदाणा बटाटा पापड तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. बाय बाय.